हॅलो माय फ्रेंड्स. तर आज हा व्हिडिओ माझ्या गरीब भोळ्या मित्रांना, तुम्हाला पण तुमचे आई बाबा अभ्यास कर नुसतं म्हणतात ना, तर अभ्यास कसा चुकवायचा, इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स फ्रॉम नीवा. या इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवा आणि प्लीज मोठ्या माणसांनी हा व्हिडिओ बघू नये. ट्रिक नंबर 1. निवा अभ्यासाला बैस. अरे यार, कंटाळा आला अभ्यासाचा. जर तुम्हाला पण तुमचे आई बाबा टीव्ही बघताना असंच म्हणत असतील, निवा अभ्यासाला बस, आणि तुम्हाला अभ्यास करायचा कंटाळा आलाय, तर तुम्ही ही ट्रिक वापरा. म्हणा, आई मला भूक लागली, खाऊन थोडंसं खायला दे, मग मी अभ्यासाला बसते. आणि असं खावा, म्हणजे खूपच जास्त टाईम लावा खायला, म्हणजे एक एक दाणा खावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा वेळ लागो की तुमची मम्मी तुम्हाला आई तुमची विसरून जाईल की तिने तुम्हाला अभ्यासाला सांगितलेलं. इम्पॉर्टंट टिप: कमी प्रमाणात खावा. तेव्हा मी खूप जास्त खाल्लेलं, कारण का मला अभ्यासाचा खूप कंटाळा आलेला आणि मग खूपच जास्त पोट दुखायला लागलं. मग आईनं मला खूपच जास्त कडू गोळ्या दिला. तर तुम्हाला जर ही ट्रिक वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, पण हदपेक्षा जास्त खाणं खाऊ नका फक्त. ट्रिक नंबर 2. जर आज समजा रविवार आहे आणि उद्या तुमची शाळा चालू होणार आहे आणि तुमचा होमवर्क पण राहिलेला आहे आणि तुमची आई तुम्हाला निवा लवकर होमवर्क करून घे, आवर पटपट, असं तुमची आई जर तुम्हाला बोलत असेल, तर तुम्ही फक्त ही ट्रिक वापरायची. अगं आई, पण उद्या तर शाळेला सुट्टी आहे. तुम्ही करत असाल, अरे शिक्षकांनी पकडलं तर काय व्हायचं? आणि जर तुमच्या आईनं तुम्हाला विचारलं, काय कशाला जायचंय, का सुट्टी आहे, रिझन सांग, तर तुम्ही हे रिझन सांगू शकता. अरे ते आमचे सर आहेत ना, ते गेले वरती, म्हणजे तसं नाही सांगायचं, आई ते आमचे सर गेले. पण हे पण असू शकते. आणि जर तुमच्या आईला समजलं की तुम्ही हे सांगितलंय, तर हे पण सांगा की अरे मी वारले असं नाही म्हणालेले, ते तर फक्त गावाला गेलेले. आणि तुमच्या आईला असं सांगायचं, अरे आई, पण आमचे सर तर गेले. आणि जर तुमच्या सरांना तुम्ही अब्सेंट आहात ही बातमी समजली, तर तुम्ही त्यांना हे बोलायचं, सर माझी आई वारली. आणि तुम्ही रडायचं नाटक करायचं, जसं की तुम्हाला खूपच जास्त दुःख होतं. इम्पॉर्टंट टिप: जर तुम्ही हे कोणालाही सांगितलंय आणि कोणालाही मारलंय, तर त्या 2 माणसांची एकमेकांसोबत भेट होऊ देऊ नका, नाहीतर तुम्हाला तुमची आई आणि शाळेत तुमचे सर मारून टाकतील. म्हणून जर तुम्हाला ही ट्रिक वापरायची असेल तर वापरा, पण ही ट्रिक खरं तर काहीच काम करणार नाही आहे. तुम्ही खरं तर जास्त वापरूच नका, तुम्हालाच मार पडणार आहे. ट्रिक नंबर 3. जर तुम्ही शाळेत गेलात आणि तुमचे खूपच जास्त बोरिंग पिरियड चालू आहे, म्हणजे जसं की मॅथ्स एकदम बोरिंग, जर तुम्हाला इंग्लिश पण बोरिंग वाटत असेल, कुठलाही सब्जेक्ट तुम्हाला जर बोरिंग वाटत असेल आणि तुम्हाला शाळेतून घरी जायचं आहे, ही ट्रिक तर सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त आजारी पडण्याचं नाटक करायचं, म्हणायचं मॅडमांना, असं हेड डाऊन करून झोपायचं, असं
आणि जर कोणी मॉनिका तुम्हाला विचारायला येईल काय झालं, मग त्याला बोलायचं अगं माझं खूपच जास्त पोट दुखतंय किंवा डोकं दुखतंय. आणि जेव्हा ती विचारेल जास्त दुखतंय का, थांब मी मॅडमांना फोन करायला सांगते. फक्त तुमच्या मम्मीचा किंवा पप्पांचा नंबर द्यायचा आणि मग तुम्हाला तुमचे आई बाबा घ्यायला येतील आणि तुम्ही घरी जा. इम्पॉर्टंट टिप, तुम्हाला हे पण असू शकते की तुमचे आई बाबा तुम्हाला खेळायला नाही सोडून टी व्ही मोबाईल काहीच बघायला नाही देऊ, कारण का तुम्ही आजारी आहात आणि खूपच जास्त कडू कडू औषधं खायला घातलेली आहात. ही पण आहे, कारण आपल्या आईबाबांना वाटते अरे आपण आजारी पडलो, आपल्याला हे आणि कडू कडू औषधं देणार, गोळ्या देणार, केवढं घाण आहे ना. तरी पण ही ट्रिक फ्लॉपच आहे. त्याच्यापेक्षा ना तुम्ही ना शाळेतच जाऊ नका. कोण जाणार? ट्रिक नंबर 4, जर तुम्हाला खूपच जास्त मन करत आहे की आता आपण मोबाईल बघूया, टी व्ही बघूया, अभ्यासाचा खूपच जास्त कंटाळा आला, मग आपल्याला आणि अभ्यास करायचा पण नाही आहे, मग काय करायचं? आता खाण्याची गोष्ट तर वेगळी झाली आणि तुम्ही अजून खाल्लं, मग तुम्हाला अजून अभ्यास नाही करायचा आणि तुमच्या आईला लक्षात राहते. जर तुमच्या मम्मीची तेच बुद्धी असेल आणि जर तिने तुम्हाला विचारलं निवा अभ्यास करायचा होता ना, अभ्यासाला जा, तर तुम्ही काय करणार? फक्त बोला अगं आई एवढं जेवण केलं ना तर झोप येते, मला खूप जास्त झोप आली, झोपून उठल्यावर ती पक्का 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 करेल. आणि मग जेव्हा तुम्ही झोपाल तर झोपायचं तर नाहीच आहे ना, फक्त तुम्ही असं बेडवरती आरामात पडा, म्हणजे तुम्हाला झोप आली तर तुम्ही झोपू पण शकता. इम्पॉर्टंट टिप, यानंतर काही टिप वगैरे नाही आहे, पण हे पण आहे की तुमच्या आईने तुम्ही झोपत नाही आहात आणि पांघरुणाच्या असं पांघरून वरती घेऊन आतमध्ये मोबाईल बघत बसलेला आहात आणि तुमच्या आईने तुम्हाला पकडलं तर तुमचे काय हाल होतील ते मी सांगू नाही शकत. ही आहे इम्पॉर्टंट टिप. ट्रिक नंबर 5, जर तुम्हाला ना शाळेत आज एक्झाम आहे आणि तुम्ही रट्टा मारताय पण तुम्हाला काही पाठच नाही होत आहे आणि ते पण खूपच जास्त अवघड विषयाचा एक्झाम आहे, तर काय करणार तुम्ही? तर फक्त बोलायचं आई बरं नाही वाटत आहे. आणि जर तुम्हाला सकाळी तुमची आई गरम गरम दूध प्यायला देते तर तुम्ही फक्त मग तुमच्या आईला काहीतरी सांगा, जसं की ते बाहेर जाईल आणि फक्त असं सांगू मला ताप आलाय, खूप ताप आलाय, आणि तुम्ही फक्त त्यांना सांगा काहीतरी आणायला तुमच्या आईला. जसं तुमची आई बाहेर गेली तसंच ते गरम दुधात थर्मामीटर ठेवा आणि तुमच्या आईला वाटून टाकेल अरे माझ्या बाळाला खूप ताप आहे, आज नको जाऊ द्यायला शाळेत, आणि मग तुम्ही एक्झामपासून वाचणार. इम्पॉर्टंट टिप, जर तुमच्या आईने तुम्हाला पकडलं तर तुम्ही काय करता? जाऊ दे. आणि जर तुमच्याकडे थर्मामीटर नाही आहे आणि तुमची आई असं करून बघत असेल असं हातानं आणि तुमचा गळा एकदम असा हे थंड आहे, गरम नाही आहे, तर मात्र तुम्ही मार खाणार आहात ह्याच्यावरून की तुम्ही खोटं बोलताय, आणि हे पण सांगू शकता अरे माझे हात गरम आहे. कशा वाटल्या टिप्स अँड ट्रिक्स? अशाच मजेदार व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.